काय झालं भवानीला थोडी हात वर करून सगळ्यांनी आवाज द्यायचा शेवटपर्यंत बोला तुळजा भवानी माता की. ज्याचे हात खाली आहे आई अंबाबाई तू त्यांना बघून घे बाई. आता बघू कोण कोण देवासाठी आले. देवासाठी आले कलाकार सोडून चला आणि आवाज मी तेवढा जोरात पाहिजे बरं. बोला तुळजा भवानी माता की. महिला मंडळाचा आवाज आहे ना उपास सुटला असला तरी आपला आवाज घरातच चालतो. आवाज घुमू लागला आणि तो आवाज कसा अंबाबाई ग अंबाबाई ग तुझा सफळ वाजला अंबाबाई ग तुझा सफळ वाजला. नुसतं बसायचं नाही बसल्या बसल्या टाळ्या वाजवायच्या आहे. कारण का आज जो आई साहेबांचं नामस्मरण घेईल जो आई साहेबांच्या भक्तीत तल्लीन होईल आई साहेब त्याच्या आयुष्यातले दुःख दारिद्र्य संकट दूर करेल. म्हणून सगळ्यांनी बसल्या बसल्या टाळ्या वाजवायच्या. तुम्ही पण अंबाबाई ग तुझा सगळं वाजला अंबाबाई ग तुझा सगळं वाजला. ती आई अंबाबाई तुझा तुळजापूर सोडून आपल्या गावात येते म्हणल्यावर मग आपण पण आईचं स्वागत केलंय का सर. आज मायला म्हणजे पदारी प्रकाश आई झाला लग्ना जाते गाणं नीट ऐका बरं तुम्हाला मी म्हणायला सांगणार आहे नंतर. अंबाबाई तुझा सगळं
अंबाबाईचा गोंधळ कुठं कुठं घातला. छत्रपती शिवरायाने अंबाबाईचा गोंधळ घातला होता म्हणून काय सांगायचं. अग गाजू लागला महिमाईचा स्वर्गी पाताळाला. या संपणाचा नाद भुंगला तुम्ही गतळा. अग उद्गार कर झाला अंबानी गोंधळाला. अग देवग सुखाय तू धर्म बाळा. कशी चंद्र लागला. असा पावली गोंधळा कशी चंद्र लागला. याचा पावली गोंधळा आकाशी चंद्र लागला. आणि तो चंद्र लाजलाय कसा. तुळजा भवानीचं दर्शन तुळजापुरात झाल्यानंतर अंबाबाईची लहान बहीण म्हणजे येरमाळ्याची येडामाई तिला जावंच लागतं. त्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही. मग त्या येडामाईला जायचंय कसं. बाई मी येरमाळ्याला जाया. बाई मी येरमाळ्याला जाया. बाई मी येरमाळ्याला जाया. बाई मी येरमाळ्याला जाया. कशी त्याला बाई खेळाडीची जोडी गाया. अंबाबाई ग. आता तुम्ही दाबा. फक्त महिला मंडळ हा सगळ्यांनी म्हणा टाळ्या वाजून. अंबाबाई ग तुझं संभळ माझला. माग संभळ वाजतोय का नाही.